आकाशवाणी मुंबई. दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंडनबर्ग रिसर्चनं केलेले आरोप सेबी म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं फेटाळले. गुंतवणूकदारांना हिंडनबर्ग आणि काँग्रेसचं कारस्थान लक्षात आलं असल्यानं शेअर बाजारावर त्याचा परिणाम झालेला नाही असा भाजपाचा दावा. आरक्षणाची मर्यादा 50% जास्त वाढवण्यासाठी आपला पाठिंबा राहील असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं प्रतिपादन. महिलांसाठीची पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा येत्या सप्टेंबरमध्ये हरियाणात होणार. आणि पॅरिस ऑलिम्पिकचा शानदार सोहळ्याने समारोप. हिंडनबर्ग रिसर्चनं केलेले आरोप सेबी म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं फेटाळले असून या पार्श्वभूमीवर शांत चित्तानं प्रतिक्रिया द्यावी असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं आहे. हिंडनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. हितसंबंधांमुळे निर्माण होणारे पेचप्रसंग हाताळण्यासाठी सेबीकडे पुरेसे नियम आणि सक्षम अंतर्गत यंत्रणा असल्याचं सेबीनं म्हटलं आहे. वैयक्तिक मालकीचे समभाग आणि इतर मुद्द्यांवर सेबी अध्यक्षांनी वेळोवेळी जाहीर खुलासे केले असून हितसंबंधांचा पेच उद्भवेल अशा प्रकरणांमधून नेहमीच स्वतःला दूर ठेवलं आहे. हिंडनबर्ग रिसर्चनं अदानी समूहाविरुद्ध केलेल्या आरोपांची सेबीनं निपक्षपाती आणि नियमांनुसार चौकशी केली असून देशाच्या भांडवली बाजारांची विश्वासार्हता आणि विकास याप्रती वचनबद्ध असल्याची ग्वाही सेबीनं दिली आहे. दरम्यान हिंडनबर्गच्या आरोपांचा प्रतिवाद करताना सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांनी अनेक बाबी स्वीकारल्या असून त्यामुळे त्यांच्याविषयी नवे प्रश्न निर्माण झाले असल्याचं ट्विट आज हिंडनबर्गनं केलं आहे. अदानी समूहानंही हिंडनबर्गनं केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या समूहावर या अमेरिकन कंपनीने केलेले हे सर्व आरोप काल्पनिक आणि दुर्भावनापूर्ण आहेत, तसंच त्यांच्या वैयक्तिक फायद्याच्या दृष्टीने केले आहेत अशी प्रतिक्रिया अदानी समूहानं दिली आहे. या आरोपांबाबत याआधीच चौकशी झाली असून सर्वोच्च न्यायालयानं ते फेटाळले आहेत असं अदानी समूहानं म्हटलं आहे. सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्या विरोधातील हिंडनबर्ग अहवालाचा भारतीय म्युच्युअल फंड संघटनेनं निषेध केला आहे. भारताच्या गतिमान अर्थव्यवस्थेत खोडा घालण्याच्या उद्देशानं हिंडनबर्ग संस्था अनावश्यक अविश्वासाचं वातावरण तयार करत असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून शेअर बाजार पूर्णपणे मजबूत असल्याचं भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. गुंतवणूकदारांना हिंडनबर्ग आणि काँग्रेसचं कारस्थान लक्षात आलं असल्यानं शेअर बाजारावर त्याचा परिणाम झालेला नाही असा दावा त्यांनी आज दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत केला. अशा अफवांच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. येत्या 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या परीक्षेला देशभरातले 9 लाख परीक्षार्थी बसणार असून त्यामुळे त्याबाबत ऐनवेळी तारीख बदलता येणार नाही असं स्पष्ट करून सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतल्या पीठानं ही याचिका फेटाळली. देशांतर्गत हातमाग आणि हस्तशिल्पांची विक्री आणि निर्यात वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सुरू असलेल्या हातमाग प्रदर्शनात बोलत होते. तरुणांसाठी हातमाग फॅशन बनलं असून अशा कारागिरांना नवीन डिझाईन सादर करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीबरोबर जोडलं आहे. तसंच भारताचा हातमाग क्षेत्रातला एकूण वाटा 90% असून 35 लाखाहून अधिक कुटुंब या क्षेत्रात काम करतात. यावेळी सिंह यांनी उपस्थितांना हर घर तिरंगा मोहिमेचा भाग म्हणून राष्ट्रध्वजाचे वाटप केले आणि मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. घरोघरी तिरंगा या अभियानात राज्यातले सर्व स्तरातले नागरिक सहभागी होत आहेत. अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावला असून समाज माध्यमांवरही तिरंग्याचं चित्र लावलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातले मान्यवर यात सहभागी झाले आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाविषयी अभिनेता उमेश कामत म्हणाले, सरकारतर्फे हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे. तेव्हा आपण सर्वांनी 15 ऑगस्टला आपल्या घरी सन्मानाने अभिमानाने तिरंगा फडकवायचा आहे. तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करायचा आहे. तिरंग्याचा डीपी सुद्धा तुम्ही अपलोड करायचा आहे. या आपण सगळे घरोघरी तिरंगा फडकवूया. जय हिंद. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
महाराष्ट्रात आरक्षणासंबंधाने दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर तोडगा काढावा असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातलं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं. यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सर्वपक्षीय बैठक बोलावून तोडगा काढण्याविषयी सुचवलं असं पवार म्हणाले. आरक्षणाची मर्यादा 50% जास्त वाढवता येणार नाही हा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्व पक्षांनी मतभेद विसरून केंद्र सरकारकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करावी. आरक्षणाची मर्यादा वाढवल्यास आपल्या पक्षाचा याला पाठिंबा असेल असंही पवार म्हणाले. कथित अबकारी धोरण घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं केलेली अटक कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या खटल्यावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सरन्यायाधीशांना केली. या खटल्यावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सरन्यायाधीशांना केली. यावर विनंतीचा ईमेल तपासल्यानंतर सुनावणीची तारीख जारी करता येईल असं सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी सांगितलं. जागतिक हत्ती दिनाच्या निमित्तानं देशात हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. हत्ती आपल्या इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेले आहेत असं प्रधानमंत्री आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले. महिलांसाठीची पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा येत्या सप्टेंबरमध्ये हरियाणात होणार असून त्यात 15 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. जागतिक स्तरावर कबड्डी खेळाला महत्त्व प्राप्त व्हावं, या खेळाचा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समावेश व्हावा आणि 2036मध्ये भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्याच्या दृष्टीनं भारताच्या दाव्याला पाठबळ मिळावं या उद्देशानं भारतात हरियाणामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धांमध्ये इंग्लंड, पोलंड, अर्जेंटिना, इटली आदी देशांच्या संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. होलिस्टिक इंटरनॅशनल प्रवासी स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्यानं या स्पर्धा भरवण्यात येणार असून त्या संदर्भात हरियाणा सरकारनं एक समझोता करार नुकताच केला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महिला कुस्तीगीर विनेश फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्याप्रकरणी वैद्यकीय पथकाचे प्रमुख डॉ. दिनशॉ पार्डीवाला यांना जबाबदार धरण्यात येणार नाही असं भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष PT उषा यांनी म्हटलं आहे. कुस्ती, मुष्टियुद्ध आणि जुदो अशा क्रीडा प्रकारांमध्ये प्रत्येक खेळाडूच्या वजन, फिटनेस इत्यादीची काळजी त्यांच्या वैयक्तिक प्रशिक्षक पथकानं घ्यायची असते असं त्यांनी काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. डॉ. पार्डीवाला यांची जबाबदारी खेळाडूला दुखापत झाल्यास त्यावर उपचार करून सत्वर खेळायला तयार करण्यात मदत करण्याची आहे असं उषा यांनी स्पष्ट केलं. पॅरिस ऑलिम्पिक 2024चा शानदार समारोप समारंभ काल स्टेड दे फ्रान्स मैदानावर पार पडला. भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर PR श्रीजेश आणि यंदा ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं पटकावणारी नेमबाज मनू भाकर या सोहळ्यात भारताचे ध्वजधारक होते. 1 रौप्य आणि 5 कांस्य अशा एकंदर 6 पदकांसह भारत पदक तालिकेत 71व्या स्थानावर राहिला. 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारत 48व्या स्थानी होता. 40 सुवर्ण पदकांसह एकंदर 126 पदकं पटकावलेल्या अमेरिकेनं अव्वल, 91 पदकांसह चीनने दुसरं तर 53 पदकांसह ऑस्ट्रेलियानं तिसरं स्थान मिळवलं. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रज्वलित केलेली ऑलिम्पिक ज्योत आज या सोहळ्यात समारंभपूर्वक शांत करण्यात आली. पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद असलेल्या लॉस एंजेलिसकडे ऑलिम्पिक ध्वजही सुपूर्द करण्यात आला. दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. या सर्वांनी पूर्ण प्रयत्न केले आणि भारताला त्यांचा अभिमान आहे असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. बिहारमधल्या जहानाबाद जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर मंदिरात काल मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 16हून अधिक जण जखमी झाले आहेत. भाविक आणि स्थानिक दुकानदार यांच्यात मध्यरात्री 1 वाजता भांडण झाल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना झाली असं जहानाबादचे पोलीस निरीक्षक अरविंद प्रताप सिंह यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हिंडनबर्ग रिसर्चनं केलेले आरोप सेबी म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं फेटाळले. गुंतवणूकदारांना हिंडनबर्ग आणि काँग्रेसचं कारस्थान लक्षात आलं असल्यानं शेअर बाजारावर त्याचा परिणाम झालेला नाही असा भाजपाचा दावा.
आरक्षणाची मर्यादा 50% जास्त वाढवण्यासाठी आपला पाठिंबा राहील असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं प्रतिपादन. महिलांसाठीची पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा येत्या सप्टेंबरमध्ये हरियाणात होणार. आणि पॅरिस ऑलिम्पिकचा शानदार सोहळ्यानं समारोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.